हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत दिशा कशा ओळखायच्या. आता तुम्हाला वाटेल तर दिशा आपण ओळखतोच, पण कसं असतं ना, आपण ज्या घरात वर्षानुवर्ष राहतो त्या घराच्या दिशा आपण व्यवस्थित ओळखतो. परंतु जेव्हा आपण नवीन एखादं घर किंवा फ्लॅट बघायला जातो ना, तर तिथं गेल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की या घराची एंट्री कुठल्या दिशेला आहे किंवा या घराचं किचन कुठे आहे. म्हणजे हे लवकर लक्षात येत नाही आपल्या. तर ते कसं आपण बघायला पाहिजे किंवा आपल्या दिशा कशा ओळखायला पाहिजे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि वास्तुशास्त्रानुसार घर किती महत्वाचं आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्येच बघितलं. म्हणजे त्याचे तोटे कुठले, वास्तुशास्त्रानुसार जर घर नसेल, आपलं वास्तू नसेल तर तोटे कुठले, फायदे कुठले. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. खूप सुंदर व्हिडिओ आहे तो. आणि आजचं कसं आहे की आपण जर दिशा बघितल्या, आता आपल्याला भरपूर माहिती की ह्या दिशेला हे ठेवलं पाहिजे, त्या दिशेला ते ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जेवढं काही नॉलेज आहे त्यानुसार आपण प्रयत्न करत असतो. पण ते केव्हा परफेक्ट, जेव्हा आपल्याला दिशा कळेल तेव्हाच आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर चला तर मग आता आपण दिशा कशा ओळखायच्या ते बघूया. खरंच वास्तुशास्त्रामध्ये दिशेला खूप महत्व आहे. आपण जरी, आपल्याला काही गोष्टी माहिती असतात की आपण ह्या गोष्टी इथं ठेवल्या म्हणजे आपल्याला वास्तुशास्त्रानुसार त्याचा फायदा होईल, तर त्याच्यासाठी दिशा असणं फार महत्वाचं आहे. तर आता आपण दिशा बघूया. तर आपण सगळ्यात आधी घराच्या मध्यभागी उभं राहायचंय, आपल्या घराच्या सेंटरला. त्याच्यानंतर आपण पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचंय. इन केस तुम्हाला जर पूर्व दिशा लक्षात येत नसेल तर एक करायचं की आपल्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर सूर्य कुठून उगवतो, सूर्य ज्या दिशेला उगवत असेल त्या दिशेला तोंड करून आपण उभं राहायचंय. मग घराच्या मध्यभागी पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचंय. मग आपल्या समोरची जेव्हा, म्हणजे आपण जेव्हा पूर्वेकडे तोंड करून उभं राहतो तर आपल्या एक्झॅक्टली पाठीमागची दिशा ही पश्चिम असते. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग राहिला प्रश्न उत्तर आणि दक्षिण दिशेचा. तर जेव्हा आपण मध्यभागी उभं राहतो घराच्या, समोरची पूर्व, आपल्या पाठीमागची पश्चिम, आणि आपल्या उजव्या हाताला दक्षिण असते आणि आपल्या डाव्या हाताला उत्तर असते. लक्षात घ्या, उजव्या हाताला दक्षिण दिशा आणि डाव्या हाताला उत्तर दिशा. एवढं जर तुमच्या लक्षात आलं तर मग आपल्याला दिशा समजायला खूप सोप्या पडतात ह्या. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही दिशा बघितल्या तर तुम्हाला खूप सोप्या पडतील. म्हणजे अगदी अचूक ज्ञान, म्हणजे तुमची दिशा चुकणार नाही. दिशा चुकली नाही जर आपल्या लक्षात जर नाही आलं ना, की आपल्याला कधी कधी कन्फ्यूज होतं, इकडे उत्तर आहे इकडे दक्षिण आहे, म्हणजे ते लक्षात येत नाही. पण जर तुम्ही ह्या पद्धतीने जर दिशेचा अभ्यास केला किंवा ह्या पद्धतीने जर दिशा ओळखायचा प्रयत्न केला तर तुमची दिशा बिलकुल अचूक ओळखली जाईल. म्हणजे तुम्ही कन्फ्यूज व्हायचं कारणच नाही. तर अशा पद्धतीने बघा, तुम्हाला दिशा लगेच क्लिअर कळतील. म्हणजे तुम्ही नवीन कुठल्या घरात जायचं असेल किंवा कुठलं नवीन फ्लॅट बघायचं असेल तरीच ह्या पद्धतीने बघितलं तर तुम्हाला कुणाला विचारायची पण गरज नाही पडणार. विचारलं तर चांगलंच आहे, जर कोणी सांगत असेल तिथला नेहमीचा राहणाऱ्याला आपल्यापेक्षा नक्कीच व्यवस्थित दिशेचं कळत असतं की इकडे या घराची पूर्व दिशा कुठली, पश्चिम. पण आपण समोरच्याने जरी सांगितलं, तुम्हाला बिल्डरने जरी सांगितलं की ही पूर्व दिशेकडे आपल्या घराचं तोंड आहे किंवा उत्तर दिशेकडे, तर आपण आपलं स्वतःचं मन समाधान करण्यासाठी किंवा स्वतः आपण पडताळून बघण्यासाठी आपल्याला एवढं ज्ञान असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कोणी किती सांगू दे, बिल्डरने सांगू दे, पण जर तुम्ही तुमच्या पद्धतीने की तुम्ही पडताळून पाहू शकता आणि आपल्याला कॉन्फिडन्स येतो की अरे हा, हे पडतं, म्हणजे हे बरोबर आहे की चूक आहे. पण हे सगळं आपल्याला कळण्यासाठी आपल्याला एवढं ज्ञान असणं गरजेचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दिशेवर? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.